नमस्कार, मी माधवी देसाई. सरत्या आठवड्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत महासप्ताह या आमच्या विशेष बुलेटिनमध्ये. सुरुवातीची बातमी आहे मुंबईतून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्सोवा मीरा भाईंदर नॉर्थ कोस्टल रोड प्रकल्पाची पाहणी करून कामाचा आढावा घेतलाय. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असून पश्चिम द्रुतगती मार्गावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. वांद्रे वर्सोवा टप्प्याचं काम मार्च 2028 पर्यंत तर वर्सोवा मीरा भाईंदर टप्प्याचं काम डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतील सुमारे 60% वाहतूक पश्चिम किनारी मार्गावर वळवता येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. नॉर्थ कोस्टल रोड हा एक अतिशय महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. यामुळे संपूर्ण वेस्टर्न एक्सप्रेसवे हा डिकंजेस्ट होणार आहे. आपल्याला कल्पना आहे की यापूर्वीच आपण वरळी बांद्रा काम पूर्ण झालेलं आहे आणि आता बांद्रा वर्सोव्याचं काम देखील वेगानं होत आहे. पुणे जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र भीमाशंकर परिसराचा शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पाच्या परिसराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली आहे. परिसरातील 150 घरांना इतरत्र जागा देऊन एका नव्या आदर्श गावाची रचना केली जाते. यामध्ये रस्ते, ज्येष्ठ नागरिकांसाठी ई-वाहनं, दुकानांची सुसज्ज रचना आणि बस स्थानक यांचं उत्तम नियोजन करण्यात आलंय. यामुळे भाविकांची संख्या वाढून गावाची अर्थव्यवस्था देखील बदलणार आहे. पुढील वर्षी कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी या प्रकल्पातील सुमारे 90% काम पूर्ण होईल. हे नवं गाव अशा पद्धतीनं केवळ मंदिरातील दर्शनच नाही तर ही हेरिटेज वाडी पाहण्यासाठी आवर्जून येतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 पावसाळी अधिवेशनात सादर केलं जाणार आहे. राज्यातील कृषी क्षेत्रात 81% अधिक महिलांचा सहभाग आहे. बहुतांश कृषी धोरणं आणि शासकीय योजना पुरुष केंद्रीय आहेत. कृषी योजनांचा लाभ महिलांना मिळावा यासाठी जमिनीची मालकी ही अट असल्यानं मोठ्या संख्येनं महिला शेतकरी योजनांपासून वंचित राहतात. या पार्श्वभूमीवर हे विधेयक तयार करण्यात आलंय. पुढची बातमी आहे मंत्रिमंडळ निर्णयाबाबत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीनं मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 22,611 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये घोडबंदर रस्त्यावरील गायमुख, फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल भाईंदर उन्नत पूल या 17,036 कोटी रुपयांच्या प्रकल्पासह नवी मुंबई मेट्रोच्या मार्ग 1A आणि 2 साठी 5,575 कोटी रुपयांचा समावेश आहे. पुढची बातमी धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भातली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्प सिंगापूर आणि हाँगकाँगच्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर राबवण्याचे निर्देश दिलेत. मुख्यमंत्र्यांनी धारावी पुनर्विकासात नागरिक, त्यांचा रोजगार आणि उपजीविका यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिलेत. तसेच धारावीची औद्योगिक व सामाजिक व्यवस्था कायम ठेवून लोकहित केंद्रस्थानी ठेवावं असंही त्यांनी स्पष्ट केलंय. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत देशातील पहिला अत्याधुनिक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे. या केंद्रातून पश्चिम, मध्यम आणि हार्बर रेल्वेसह विविध मेट्रो मार्ग एकमेकांशी जोडले जातील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. आदिवासींसाठी काही कमी पडू न देण्याचा प्रयत्न आपलं सरकार करतंय आणि म्हणूनच आदिवासींना हक्क मिळवून देण्यासाठी जुन्या कायद्यांमध्ये बदल देखील आपण केलेले आहेत. विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा सुरू होत आहेत आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मावळमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत उपस्थिती लावत या विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय आणि त्यांचं स्वागतही केलंय. आज आपण पाहिलं की पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा या प्रत्येक ठिकाणी मॉडेल स्कूल म्हणून उदयास येत आहेत. काही जुन्या स्कूल आहेत त्यांचंही आपण रिनोव्हेशन करत आहोत. ज्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी नाहीत त्या सगळ्या परीनं सर्वतोपरी कशा सगळ्या स्कूल जिल्हा परिषदेच्या दर्जेदार झाल्या पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. या बातमीसह वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ABP माझा.